शिरोळकरांच्या कर्तव्यानं पूरग्रस्तांना दिलासा, आमदार अभिजित पाटील यांचं वक्तव्य। शिरोळच्या श्री गुरुदत्त सोशल फाउंडेशन कडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं किट। आसमानी संकटामुळे राज्यात महापुरानं थैमान घातलं, त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना घरदार सोडावं लागलं। अशा काळात मदत नव्हे तर आपलं कर्तव्य समजून शिरोळकरांनी दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला, असं प्रतिपादन पंढरपूर माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी केलं। शिरोळातील श्री गुरुदत्त सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून युवा उद्योजक अभिजित दिलीपराव माने यांच्यासह मित्रपरिवारानं माढा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचा निर्णय घेतला। मंगळवारी पंढरपूर इथं आमदार अभिजित पाटील यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचं किट सुपूर्द करण्यात आलं। यावेळी आमदार अभिजित पाटील बोलत होते। आमदार अभिजित पाटील बोलताना पुढे म्हणाले की महापुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक जण मदतीला धावून येतोय, त्यामुळे आपल्या पाठीशी समाज असल्याचा दिलासा पूरग्रस्तांना मिळतोय। यातूनच समाजातील चांगुलपणाचं दर्शन घडतं। मदत नव्हे आपलं कर्तव्य म्हणून शिरोळमधील युवकांनी एकत्रित येऊन केलेली मदत पूरग्रस्तांना दिलासे देणारी ठरेल। माझ्या आवाहनास आपण प्रतिसाद देऊन माणुसकीचं दर्शन घडवलं असंही त्यांनी सांगितलं। यावेळी पत्रकार चंद्रकांत भाट म्हणाले की शिरोळ तालुक्यातील महापुराच्या काळात राज्यातील प्रत्येक भागातील जनतेनं मदत करून आमच्या पूरग्रस्तांचे संसार उभे केले। राज्यावर आलेल्या संकटाची जाणीव प्रत्येकाच्या मनात आहे। ज्या पद्धतीने शिरोळकरांच्या मदतीला राज्य उभं राहिलं, त्याच पद्धतीने आता पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न शिरोळ तालुक्यातील जनतेतून होते। एक खारीचा वाटा म्हणून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय उद्योजक अभिजित माने यांच्या पुढाकारातून तरुणांनी घेतला। पूरग्रस्त जनतेला तालुक्यातून शक्य तितकी मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील असं त्यांनी सांगितलं। यावेळी उद्योजक अभिजित दिलीपराव माने, भागवत चौगुले, कर्नाळे, उदय संकपाळ शिलेदार, पृथ्वीराज माने देशमुख, सचिन सावंत, रमेश पाटील, कर्णसिंग जगदाळे, सचिन माने गावडे, सूरज मोरे, दीपक बिसुरे, बाळासो पुजारी, राजवर्धन माने, राजेश पाटील, मुरली कुंभार, महेश पाटील, किरण माने, गजानन चव्हाण, रामभाऊ पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।